शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपलं सण उत्सव परंपरा हे आपण वाढवलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे, ही आपली संस्कृती आपली परंपरा आहे। आणि म्हणून आज मला आठवतं आहे की ज्या 2 वर्षापूर्वी आपलं सरकार आपण स्थापन केलं, तुमच्या मनातलं सगळ्या गोविंदांचं सगळ्यांचं सर्वसामान्यांचं त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते ना, सणांवर उत्सवांवर बंदी होती। पहिला गोविंद आला आणि गोविंदा आम्ही निर्बंध मुक्त केला आणि जोरदार गोविंदाची सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये। आणि तेव्हापासून मग गणपती, नवरात्री, दसरा, दिवाळी सगळे सण साजरे होऊ लागले। खरं म्हणजे एक आनंद असतो लोकांमध्ये, आपला उत्सव साजरा करण्याचा एक जल्लोष असतो, उत्साह असतो। आणि राम कदम सारखी माणसं असल्यावर ते दापट उत्साह वाढतो, कारण गोविंदाने आमदार बनवलेला एक माणूस आहे तो राम कदम। प्रताप सरनाईक, राम कदम, हे गोविंदा उत्सव हा मोठा आहे। हजारो तरुण इथं येतात आणि हा काही तसा सोपा खेळ नाही आहे। नसता लावले थर बघितले आपण, अरे आपल्या काळात 4-5 थराच्या वर जात होतो का आपण? आता 8 थर 9 थर 10 थर लावायला लागले लोक स्पेनला जायला लागले आपल्या सरकारच्यामुळे। स्पेनला आपण आता या गोविंदाला पाठवला, आता प्रो गोविंदा केला आपण, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला, सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स आपल्या सरकारने काढला आहे। आणि कधी गोविंदाला सुट्टी नव्हती, आपल्या सरकारने सुट्टी पण दिली। आणि तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली राम कदमचं बघून। राम कदमचं कुठेच झालंय, बोला तीर्थदर्शन लोकांना घेऊन चाललोय। कुठे चाललाय? काशीला चाललोय। कुठे चाललाय? पंढरपूरला चाललोय। शेवटी बघा, सर्वसामान्य माणसाला हे सगळं शक्य आहे का? शक्य नसतं। आणि मग त्यांना कोणी देवदर्शन करायचं? आणि मग राम कदम सारखे लोक या ठिकाणी, आपला प्रकाश सुर्वे पण त्याच्या असतो, प्रताप सरनाईक। आणि म्हणून सगळ्यांची मागणी झाली की आपल्या सरकारच्या वतीने तीर्थदर्शन योजना सुरू झाली पाहिजे। आणि म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आपण। आता याचा उपयोग निवडणुकीनंतर बाकी लोकांना पण होईल तीर्थाटन करायला। बाकी लोकांना म्हणजे हंडी तर आपल्यालाच फोडायची आहे ना। विरोधक किती म्हणजे सरकार, विरोधकांनो किती रडणार, सरकारच्या विरोधात किती रडणार? शेवटी विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार। आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना देखील मनापासून धन्यवाद देतो। लाडक्या बहिणींच्या खात्यात वाटलं लोकांना पैसे येणार नाहीत, पण पैसे आल्याबरोबर जे लोक म्हणत होते पैसे येणार नाहीत, ते म्हणाले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल। अरे हे काढणारं नाही, हे देणारं सरकार आहे, हे देणारं सरकार आहे, माझ्या माय भगिनींना मदत करणारं सरकार आहे। आणि मग म्हणाले लाडका भाऊ, लाडक्या भावाचं काय? पहिल्यांदा आपलं हे देशातलं पहिलं राज्य आहे की 10,000 पर्यंत स्टायपंड देणारं सरकार, हे पहिलं सरकार आहे आपलं। म्हणजे 12वी डिप्लोमा डिग्रीच्या लोकांना 6,000, 8,000, 10,000 रुपये असे वर्षाला 10 लाखांचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे। आणि म्हणून लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका शेतकरी बोले आता गोविंदाचं काय? बोले लाडका गोविंदा पण झाला पाहिजे, म्हणून आपण प्रो गोविंदा केला। सुट्टी दिली, विमा काढला, साहसी खेळात रूपांतर केलं। आणि एका दिवसाचा खेळ नाही, याला मेहनत करावी लागते, खूप कष्ट करावे लागतात। आणि तेव्हा हे गोविंद चढतात 8-8, 7-8, 9, 10 तर। आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण दिलेली आहे। माझी लाडकी बहीण जशी आहे तशी सुरक्षित बहीण पण हे सरकार देणार। कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्यांना काय दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे? गुन्हेगाराला माफी नाही, चुकीला माफी नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।